नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज 14 नोव्हेंबर पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस. नेहरू हे मूळचे काश्मीरी पंडित. नेहरूंचं लहानपण एकदम सुखात गेलं. नेहरूंचे वडील मोठे बॅरिस्टर होते व नेहरूंसाठी मोठा आनंद भवन हे घर त्यांच्या वडिलांनी खरेदी केलं होतं. आणि असं सांगितलं जातं, जुनी माणसं असं सांगतात की आनंद भवनच्या प्रत्येक दरवाजा समोर एक गाडी लावलेली असायची, कारण माझा मुलगा कुठल्याही दरवाजातून बाहेर जरी पडला तरी तो गाडीत बग्गीत बसला पाहिजे. असं विलासी जीवन जगणारे नेहरू कुणालाही खरं वाटणार नाही की ते देश स्वातंत्र्य करण्यासाठी 13 वर्ष वेगवेगळ्या काळात त्यांनी झेल भोगला. 13 वर्ष कारावास भोगला. ही देशातील एकमेव एक फॅमिली आहे किंवा जगातील सुद्धा एकमेव एक फॅमिली असणार आहे की स्वातंत्र्य संग्रामासाठी त्या फॅमिलीतले प्रत्येक सदस्यांनी कारावास भोगलेला आहे. अशा नेहरूंची आज व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीमधून बदनामी केली जाते. जे बदनामी करणारे आहेत, सध्याचा भाजपा RSS, ह्या भाजपचे पूर्वज जे होते त्यांनी आयुष्यभर इंग्रजांची गुलामगिरी केली, आयुष्यभर स्वातंत्र्य सेनानींची टीप दिली, चमचेगिरी केली, आयुष्यभर मुस्लिम लीग बरोबर सत्ता उपभोगली. युती करून 1945 साली मुस्लिम लीग हिंदू महासभा यांची युती होती. आणि हे नालायक आज नेहरूंना काहीही बोलतात. त्यांची उंची सुद्धा नाही. हा त्यांचा द्वेष, कारण त्यांना नेहरू झेपत नाही. त्यांना एक वेळेस गांधी, पटेल झेपले, परंतु नेहरू झेपत नाहीत. कारण का? नेहरू नी कधी धर्मांधता बाळगली नाही. नेहरूंचा कायम वैज्ञानिक दृष्टिकोन. नेहरू समाजवादाचे पुरस्कार, मानवतावादाचे पुरस्कार करते. समाजवादाचे पुरस्कर्ते व मानवतावादाचे पुरस्कर्ते. नेहरू हे स्वच्छ आरशाप्रमाणे होते. नेहरू, गांधी, पटेल ही मंडळी खूप खूप चांगली होती. नेहरूंबद्दल बोलतात की काश्मीरचा भाग नेहरूंमुळे गेला. अरे पण काश्मीर पूर्ण काश्मीरच, आजचं जे भारतातलं काश्मीर आहे ते फक्त आणि फक्त नेहरूंमुळे भारतात राहिलं. हा इतिहास झाकण्यासाठी खोटा इतिहास समोर आणतात. सध्याचे पंतप्रधान, गृहमंत्री जे तडीपार होते ते गृहमंत्री, माजी तडीपार, हे नेहरूंना नावं ठेवतात. हा पंतप्रधान बिहारच्या सभेमध्ये कट्टा वगैरे ही भाषा वापरतो. ह्या पंतप्रधानाला, शेवटी आमच्या देशाचा पंतप्रधान आहे म्हणून आम्ही त्यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणतो, नाहीतर त्या कट्ट्याच्या भाषेत बोललो असतो, दुसरा कोण असला असता तर आम्ही. ही नालायक मंडळी नेहरूंना नावं ठेवते. नेहरूंना भुका कंगाल देश मिळाला होता. नेहरूंनी भाकरा नांगल धरण बांधलं, कोयना धरणाची उभारणी, भारत देशामध्ये मोठमोठ्या शिक्षण संस्था निर्माण केल्या, औद्योगिक सिटी निर्माण केल्या, मोठमोठी धरणं बांधली. भारताला अन्नधान्याची टंचाई होती. भारत देश हा
परकीयांवर अवलंबून होता अन्नधान्यासाठी. 1951 पर्यंत भारत देश हा अन्नधान्यामुक्त, टंचाईमुक्त व्हावा यासाठी नेहरूंनी प्रयत्न केले व तसा निर्धार केला. नेहरू आणि सुभाषबाबू यांचे सुद्धा फार चांगले संबंध होते. नेहरूंनी, बाबासाहेबांनी, महात्मा गांधींनी, पटेलांनी देशाला चांगली दिशा दिली. आज भारताचे पहिले पंतप्रधान जर नेहरू नसले असते तर आज आम्ही मंत्रपठण करत बसलो असतो. मनुस्मृती ही आमची घटना असली असती. आमच्या दलित बांधवांच्या गळ्यात मडकं राहिलं असतं, पाठीला झाडू राहिला असता आणि कुठल्या तरी वेदपठणाचं वगैरे आम्ही पठण करत बसलो असतो. आज वैज्ञानिक दृष्टिकोन लाभला नसता भारत देशाला. कारण का ह्या नालायकांना फक्त आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मनुस्मृती लागू करायची होती. घटना लागू बाबासाहेबांनी तयार केलेली घटना त्यांना लागू करायची नव्हती. ही घटना परकीयांची आहे असं अवहेलना करत होते. नेहरू जिवंत असताना सुद्धा त्यांनी फार त्रास दिला आणि नेहरू आज हयात नाहीत तरीही त्यांना नेहरूंची इतकी भीती आहे की नेहरूंचं नाव काढलं, नेहरूंचा ओरिजिनल इतिहास जर लोकांना समजला तर आमची काही खैर नाही हे त्यांना माहिती आहे. भारतीय जनता सुद्धा भावना विवश होती. चड्डीवालं बाळ रडतंय रडतंय म्हणून त्याला फुल पॅन्ट दिली. चड्डीवाल्या बाळाला सत्ता दिली. सत्ता दिल्यानंतर फुल पॅन्ट घातली. पण भारतीय जनतेला हे माहिती नव्हतं. सध्याच्या भारतीय जनतेला हा युनिफॉर्म, चड्डीचा युनिफॉर्म जो होता तो मुसोलिनीकडून उसना घेतला होता. मुसोलिनी, हिटलर यांचे आदर्श. आणि हे नालायक लोक आज नेहरूंना नावं ठेवतात. नेहरूंचा समाजवाद नेहरूंचा आदर्श घेण्यासारखा होता. नेहरू आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक होते. अलिप्तता चळवळ नेहरूंनी उभी केली. अलिप्त राष्ट्रांची चळवळ ही नेहरूंनी उभी केली. नेहरूंचा त्यामध्ये लीड होता. नेहरू त्यामध्ये मेन भूमिका होती नेहरूंची. आणि ह्या सध्याच्या भाजपाचे पूर्वज जे होते त्यांची भूमिका काय होती तर 45 साली मुस्लिम लीग बरोबर युती करून सत्तेत बसले. ह्यांचे आदर्श सावरकर, द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडणारे पहिले पुरुष. आणि आज हे नालायक लोक काश्मीरविषयी नेहरूंच्या नावाने बोटं मोडतात. अरे नेहरू नसते तर तुम्हाला काश्मीर मिळालं नसतं. तेल बी गेलं, तूप बी गेलं. भारतीय जनतेला आज जी लोकशाही आहे, जनता जी लोकशाही उपभोगती ती फक्त नेहरू, गांधी, पटेल हे काही स्वातंत्र्य सेनानी होते. चांगले भरपूर होते. आणि मिठाचा खडा टाकणारे, स्वातंत्र्य आंदोलनाला विरोध करणारे सुद्धा भारतीयच होते. परंतु ते धार्मिक होते, धर्मांध होते. नेहरूंनी धर्मांधता कधीही जोपासली नाही. सोरटी सोमनाथाच्या मंदिराचा उद्घाटनाचा प्रश्न होता. त्यावेळेस नेहरूंना आमंत्रण असताना सुद्धा नेहरू गेले नाहीत. व डॉक्टर राजेंद्र प्रसादांना सुद्धा त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही जाऊ नका, हा चुकीचा पायंडा पडेल. परंतु त्यांची धार्मिक वृत्ती ते गेले.
नेहरू नाराज झाले, पण नेहरूंनी कधीही कुणावर आपला निर्णय लादला नाही. व्यंगचित्रकार एक होता शंकर, त्यांनी नेहरूंचं एक व्यंगचित्र काढलं होतं, गाढवाचं रूप दिलं होतं त्याच्यात नेहरूंना. दुसऱ्या दिवशी नेहरूंनी त्याला फोन केला की अरे शंकर, गधे के साथ चाय पिएगा. असे नेहरू होते. आज आमच्या मोदींवर एक साधी टीका जरी केली तरी तो चॅनल बंद करावा लागतो, त्या पत्रकाराची सुट्टी होती, तो संपादक बदलला जातो, तो पेपर विकला जात नाही. आज सकाळ पेपरमध्ये नेहरूंच्या जन्मदिवसाची बातमी नाही. सकाळ हा मूळचा परुळेकरांचा पेपर, जो आता सध्या पवारांचा आहे. पवारांना भीती आहे का पवार विसरले सकाळमध्ये नेहरूंच्या जन्मदिनाची बातमी देण्यासाठी, हे आम्हाला नाही माहिती. पण देशातील बहुतांश 99.99% म्हणण्यापेक्षा 100% माध्यमं, सरकारी संस्था ह्या सर्व मोदीच्या हातचे बाहुले बनलेले आहेत. आणि ह्यांची हुकुमशाही नाहीशी करण्यासाठी समाजामध्ये नेहरूंचे विचार, गांधींचे विचार रुजणे महत्त्वाचे आहे. एवढे बोलून मी इथेच थांबतो.